सीताराम चरणी लक्ष लागो रे, राजाराम चरणी लक्ष लागो रे. सीताराम चरणी राजाराम चरणी श्रीराम चरणी लक्ष लागो रे. कीर्तन संगे रंगात देह भागो रे, कीर्तन संगे रंगात देह भागो रे. कीर्तन संगे रामा संगे लक्ष्मणा संगे विठ्ठला संगे मारुती संगे रंगात देह भागो रे. सीताराम चरणी लक्ष लागो रे, राजाराम चरणी लक्ष लागो रे. सार सार वरविता सद्गुराय हो, सारा सार सद्गुराय हो. सारा सार वरविता सद्गुराय हो. गुरुराया 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 गुरुराया. सारा सार वरविता सद्गुराय हो. मंगल धाम जीवन हरि पाया रे, मंगल धाम जीवन हरि पाया रे. सीताराम चरणी लक्ष लागो रे, राजाराम चरणी लक्ष लागो रे. सीताराम राम राम राजा राम राम राम, श्रीराम राम राम राजा राम राम राम. सीताराम चरणी लक्ष लागो रे, राजाराम चरणी लक्ष लागो रे. श्रीराम चरणी लक्ष लागो, चरणी लक्ष लागो, चरणी लक्ष लागो. राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम राम राजाराम सीताराम, राम राम राजाराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम. पुंडरी कमलदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पार्वती पते हर हर महादेव, मंगलमूर्ती मोरया. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, सियावर रामचंद्र की जय. महालक्ष्मी माता की जय, भारत माता की जय. जनीता पंडित साडून गेले, जनीता पंडित साडून गेले. जनीता पंडित साडून गेले.
आजच्या ह्या श्लोकामध्ये सांगतात, जनी हित पंडित सांडून गेले. हो, आजपर्यंत अनेकांनी उपदेश केला आणि त्याचप्रमाणे तो अनेकांनी ऐकला सुद्धा, पण त्यातून अपवाद सोडला तर काहीही निष्पन्न झाले नाही. अहो, कारण काही माणसे फक्त बोलतात, आपण मात्र काहीच करीत नाही. अशी माणसे भरपूर आहेत. काही वक्त्यांची, काही नेत्यांची भाषणे ऐकली की असं वाटतं की अरे, हे कोणीतरी सज्जन असतील, मोठे असतील. पण नंतर लक्षात येतं की हे फक्त बोलतात, आपण स्वतः मात्र काहीच करीत नाही. अशी माणसेही अनेक आहेत. कितीतरी लोक म्हणतात, गोरगरिबांचं कल्याण झालं पाहिजे, जनतेचा विकास झाला पाहिजे, भेदभाव द्वेष संपले पाहिजे, आपली ही धर्म संस्कृती कला संस्कृती टिकली पाहिजे. पण आपण पाहतोच, गरिबी अजूनही तिथेच आहे. त्यावर पक्षपात आणि भ्रष्टाचारही आला. भेद द्वेष जातीपाती हे सर्व वाढतच आहे. आपली धर्म संस्कृती, आपली कला संस्कृती, भजन कीर्तन आरती प्रवचन हे सर्व जर आपण आचरणात आणलं तरच टिकेल. कारण ह्याचा संबंध देवाशी आहे हे विसरून चालणार नाही. फक्त स्पर्धांपुरते कार्यक्रमांपुरते हे नसावे, तर हे जीवनाचे ध्येय असावे. सज्जन हो, आज कितीतरी माणसे सांगतात, हे जे काही आहे ते तुम्हा सर्वांचं जनतेचंच आहे. पण वागतात मात्र स्वतःच करता, स्वतःच्याच हिताकरिता. फक्त आपला व आपल्या लोकांचाच विचार करतात, आपल्या कुटुंबाचा तेवढाच विचार करतात. श्रोते हो, आता ह्याला अपवाद आहे. कारण काही माणसे बोलतात आणि चांगलेही करतात. अशा माणसांची आम्हाला फार गरज आहे. बोले तैसा चाले, त्यांची वंदावी पावले. आज जे स्वतःला मोठे समजतात, पंडित समजतात, ते जनहित पंडित सांगत गेले आणि अहंकाराने ब्रह्मराक्षस झाले. आज कितीतरी माणसे अहंकाराने ब्रह्मराक्षसासारखी वागू लागतात. याचा अनुभव आपण घेत असतो. ज्ञान आहे, विद्वत्ता आहे, कला आहे, पण त्याच बरोबर अहंकार म्हणजेच मीपणा आहे. हा अहंकार अतिशय वाईट आहे, घातक आहे, मनुष्याचा शत्रू आहे. सज्जन हो, अहंकाराने आपण जनहित सोडले, दुसऱ्यांची निंदा केली की काय होतं ते पहा. एकदा एक गुरु आणि शिष्य हे तपस्येसाठी एका अरण्यात एका गुहेत बसले होते. आता तपस्येबरोबरच त्यांच्यात आध्यात्मिक संवाद, नामस्मरण, भजन हे चालू असायचे. त्याच जंगलात दोन भले मोठे वाघ राहत होते. ते दोन्ही जंगलातील वाघ गुरु शिष्यांच्या जवळ येऊन त्यांच्यातील हरिचर्चा ऐकायचे. असे बरेच दिवस सुरू होते. तेव्हा सद्गुरूंच्या लक्षात आले की हे दोन्ही वाघ पूर्वजन्मी परोक्ष ज्ञानी, विद्वान, पंडित असे कुणीतरी ब्राह्मण असावे. पण अहंकाराच्या मदाने त्यांनी देव, संत लोक, जनता यांचा नेहमी धिक्कार केला, त्यांना तुच्छ लेखले, त्यांना छळले, त्यांना त्रास दिला आणि म्हणूनच या सर्वांच्या शापाने त्यांना हा पुढचा जन्म वाघाचा मिळाला. एके दिवशी त्यांची ती रोजची उपाऱ्याने बघून सद्गुरु दिगंबर दया स्वामी समर्थ त्यांना बोलले, अरे का तुम्ही तेथे कोपऱ्यात अंधारात येऊन कशासाठी बसता? तुम्ही तुमच्या पूर्वजन्माची माहिती मी सांगतो. पूर्वजन्मी तुम्ही अनेक साधू संतांना कष्टवले, त्यांना त्रास दिला, तुच्छ लेखले. पंडित असूनही सधर्माचे खंडन तुम्ही केले आणि अधर्म असल्याचे स्वीकारले. अरे तुम्ही स्वतःला देवापेक्षाही मोठे समजू लागलात आणि त्यामुळे ह्या सर्वांच्या शापाने तुम्हाला ही व्याघ्र योनी प्राप्त झाली. सज्जन हो,
पुढे सद्गुरू दिगंबर दयास्वामी समर्थ यांच्या कृपेने त्या दोन्ही वाघांचे कल्याण झाले. पण आजही आपण समाजात पाहतोच, काही विद्वान, काही शास्त्री, नेते, पंडित हे स्वतःलाच मोठे समजतात. अपवाद सोडा, काही चांगली माणसेही आहेतच. पण जे लोक आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्या लोकांना छळतात, पिडतात, त्यांना त्रास देतात, त्यांची गत त्या दोन्ही जंगलातील वाघांसारखी होते. म्हणून सर्वांचे कल्याण, जनहित हेच आपले हित, ही भावना व कार्य अतिशय महत्वाचे आहे. हा अहंकार किती घातक आहे आणि तो आपल्या भक्तांना लागू नये म्हणून संत नामदेव महाराज सांगतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. म्हणून हा अहंकार आपण सर्वांनी सोडून द्यावा. सज्जन हो, आज अहंकारामुळे माणूस सज्जन होण्यापासून, त्या देवाचा नम्र भक्त होण्यापासून, खऱ्या पंडित पदापासून दूर गेला आहे. श्रोते हो, पंडित वेगळा आणि शब्द पंडित हा वेगळा. आज शब्द पंडित खूप आहेत जे फक्त बोलतात, गोड गोड बोलून लोकांना फसवतात, खोटी आश्वासने देतात, हे करा ते करा असे लोकांना सांगतात. ते शब्द पंडित होय. पण खरा पंडित हा कसा असावा? विद्वान गुरुजी, पंडितजी हा कसा असावा? तर ज्ञानी, समदर्शी, अनुभवी, लोकांशी नम्र बोलणारा आणि चांगले कर्म करणारा हा खरा पंडित होय. समर्थ रामदास म्हणतात, ऐसे समदर्शी ज्ञानवंता, ऐसे समदर्शी ज्ञानवंता, तेची म्हणावे पंडिता, जय जय रघुवीर समर्था. सज्जन हो, भेदभाव, द्वेष, मत्सर, स्वार्थ, अहंकार याच्या पलीकडे जे गेले तेच खरे पंडित होय. अहो, ते सज्जन, ते उत्तम, ते सत्पुरुष. सज्जन हो, आपल्याला जीवनात काही मिळवायचे असल्यास अहंकार, मोठेपणा बाजूला ठेवावाच लागेल. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, व्युत्पत्ती आवघी विसरीजे, घोरपणा परार सांडीजे, जै जगा धावटे होईजे, तै जवै गावा माझी. सज्जन हो, तुम्ही जीवनात कुणीही असा, विद्वान असा, पंडित असा, नेते असा, अधिकारी असा, एखादे शिक्षक असा, सामान्य असा किंवा असामान्य असा, पण समाजात वावरताना, लोकांमध्ये मिसळताना सर्वांनी छोटे व्हावे, लहान व्हावे, प्रसंगी कमीपणा घ्यावा. या अशा वागण्यामुळेच आम्हाला आनंद मिळतो आणि आपला खरा मोठेपणाही सिद्ध होतो. आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो, ज्यांना पंडित म्हणतो, ते असे आहेत का याचा तपास घ्यायला हवा. नाहीतर वरून सज्जन, वरून भक्त, वरून पंडित, पण आतून काय? आतून मात्र भोंदू, लबाड आणि स्वार्थी. अशा भोंदू, स्वार्थी लोकांचे कवी वर्णन करतात. आगी लावूनी आलाक, आगी लावूनी आलाक, आगी लावूनी आलाक, डोळे झाकून गरीबी पाक, डोळे झाकून गरीबी पाक, डोळे झाकून गरीबी पाक.
परणे घेतले, सोळे नेसले म्हणून कोणीही पंडित होत नाही. पांडित्य हे आचरणात आणले पाहिजे. अहो, मोठे मोठे शब्द पंडित सुद्धा अहंकाराला बळी पडून ब्रह्मराक्षस होऊन बसले आहेत. म्हणून आपण सर्वांनी अहंकार सोडून द्यावा. अहंकार सोडून आपण सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार करायला हवा. एकता ही फार महत्वाची आहे. कवी म्हणतात, ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. म्हणजेच, हे देवा, आम्ही सर्वांनी एकजुटीने राहावे, एकजुटीने शौर्यवान व्हावे, तेजस्वी व विचारवंत व्हावे. मनातून द्वेष ही भावना नाहीशी व्हावी, हीच प्रार्थना. अर्थात, ओम, मे लॉर्ड प्रोटेक्ट अस, मे ही कॉज अस टू एन्जॉय, मे वी एक्सर्ट टुगेदर, मे आवर स्टडीज बी थॉरो एंड फेथफुल, may we never quarrel with each other. Om, peace, peace, peace. सज्जन हो, एकता फार महत्वाची आहे. अहो, शाळा कॉलेज मध्ये न गेलेले ते जंगलातील प्राणी सुद्धा एकत्र असतात, एकजुटीने राहतात. म्हणून आपण सर्वांनी अहंकार, मोठेपणा, स्वार्थ हे सर्व बाजूला ठेवून सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार करूया. सज्जन हो, भगवे हाती धरणार, गळ्यात माळा घालणार, भक्तीचे माहिमान बोलणार, तर त्याने सत्यता, लीनता, दया, प्रेम, माणुसकी ही जपलीच पाहिजे. जे असे नसतात ते कसे असतात ते पहा. अहो, दांभिक, दुराभिमानी, कामोपभोग, मौज मजा, दुराचार, स्वतःच्या हितासाठी दुसऱ्यांचे बुद्धिपूर्वक अहित करणारे, सत्य न मानणारे इत्यादी मनोवृत्तीचे लोक हे दांभिक, खोटेच असतात. अशा लोकांपासून सावध राहा आणि सज्जनांचा सहवास करा. संत तुकाराम महाराज सांगतात, सदा सर्व काळा अंतरी कुटीला, सदा सर्व काळा अंतरी कुटीला, सदा सर्व काळा अंतरी कुटीला, तेरे गळा माळ घालू नये, तेरे गळा माळ घालू नये. तेरे गळा माळ घालू नये, सदा सर्व काळ अंतरी कुटीला, सदा सर्व काळ अंतरी कुटीला, सदा सर्व काळ अंतरी कुटीला. सज्जन हो, नुसती वाचाळता, बडबड, गप्पा नकोच. कार्य पाहिजे, कृती पाहिजे. म्हणून आपण आपल्या मनाला असा उद्देश करूया की हे मना, सर्वात मोठा कोण असेल तर तो आत्मारामच आहे, तो परमेश्वरच आहे. त्याची कृपा असेल तरच आपण आपले पांडित्य टिकवू शकतो. म्हणून आपण सर्वांनी अहंकार, मोठेपणा, स्वार्थ हे सर्व दुर्गुण सोडून द्यावे आणि देवाची मनापासून निस्सीम भक्ती करावी. मूळ पद्यात पद्यकार तेच सांगतात, जनिहित पंडित सांडून गेले, जनिहित पंडित सांडून गेले, जनिहित पंडित सांडून गेले, अहंताचे ब्रह्मराक्षस झाले, अहंताचे ब्रह्मराक्षस झाले, जनिहित पंडित सांडून गेले, जनिहित
देवांनी ताट बसावे, डोळे मिटावे आणि त्या देवाला आवडेल असे नाम घ्यावे. राधे श्याम राधे श्याम रुक्मिणी रमणा राधे श्याम. 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 रुक्मिणी रमणा राधे श्याम. रुक्मिणी रमणा राधे श्याम. कुंडली कमरदे हारी हारा श्री ज्ञानदेव तुकाराम. पार्वती पदे हर हर महादेव मंगलमूर्ती मोरया. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. पवनपुत्र हनुमान की जय. भारत माता की जय. सज्जन हो, भगवान गोपाल कृष्ण त्यांचा सखा म्हणजेच भक्त आणि मित्र हा सुदामा होता. सांदीपनीच्या आश्रमात दोघेही बरोबर नामस्मरण, गुरुसेवा, ईश्वर सेवा करीत असत. गुरुगृही असताना झाडलोट, गुरुसेवा, संध्या, उपासना, पूजन ह्या सर्व यमनियमांचे पालन सर्व शिष्य करायचे. सज्जन हो, देवांनीही गुरु केला, त्याचप्रमाणे संतांनीही गुरु केला, आपणही करावा. अशा प्रकारे देवाच्या सहवासाने पुनीत झालेले भक्त सुदामा मुळात शांत, सात्विक असे होते. कसे होते भक्त सुदामा? कवी वर्णन करतात. शांत दांत निरपेक्ष तापसी. शांत दांत निरपेक्ष तापसी. सुशील विप्रस्थामा. ओ सुशील विप्रस्थामा. शांत दांत निरपेक्ष तापसी. शांत दांत निरपेक्ष तापसी. सुशील विप्रस्थामा. करवारी होते परमो. करवारी होते परमो. करवारी होते परमो. उठगा नहीं बताना मोरा. उठगा नहीं बताना मोरा. सारोजी राजा कहो जी. सज्जन हो, शांत, सुशील, नम्र, तापसी असे असणारे सुदामा नावाचे हे ब्राह्मण होते. ब्राह्मण कुळामध्ये त्यांचा जन्म झाला होता. आई वडील सुसंस्कारी होते, हरिभक्त होते आणि तोच हरिभक्तीचा वारसा सुदाम्याने घेतला. म्हणूनच म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आज ज्यास पोरबंदर म्हणतात, पूर्वी सुदामपुरी म्हणायचे, त्या नगरीमध्ये ते वास करत होते. घरात अत्यंत गरीब परिस्थिती होती. सुदामजींची निष्ठा सतत भगवत ध्यानातच असायची आणि कशातच त्यांचे मन रमत नव्हते. पण घरात अत्यंत गरीब दशा, दारिद्र्य होते. पैशाने जरी हे कुटुंब गरीब असले तरी हरिभक्तीने मात्र श्रीमंत होते, श्रीमंत. सज्जन हो, दोन प्रकारचे धन असतात. एक पैसा हे धन आणि दुसरे हरिनाम हे धन.
आपल्याकडे दोन्ही प्रकारची धन पाहिजे. आज आपल्याकडे पैसा रूपी धन भरपूर आहे, नाम रूपी धन फारच कमी आहे आणि म्हणूनच आपली दुःख संपत नाही. ती संपावी ह्याकरिता संतांची चरित्र ऐकायची असतात. अहो, ज्यावेळी सुदामजींना भूक लागायची त्यावेळी ते देवाचे नामस्मरण करायचे. कवी म्हणतात, भूक लगे तब हरी हरी जप, भूक लगे तब हरी हरी जप. भूक लगे तब हरी हरी जप, बरसे भूख निभावे आवे, बरसे भूख निभावे आवे, भूक लगे तब हरी हरी जप, भूक लगे तब हरी हरी जप. सहनशीलता महावखाणू, सहनशीलता महावखाणू, सहनशीलता महावखाणू. सज्जनहो, सुदामजी म्हणतात, माझ्या जीवनात जरी दारिद्र्य आले तरी मला कसलीही चिंता नाही, कारण मी हरिनाम घेणार. गरिबी, श्रीमंती, परिस्थिती कुठलीही असो, सज्जनहो, हरिनाम घ्या. गप्पा गोष्टी करून पुण्य मिळत नाही, तर पुण्याकरिता हरिनामच घ्यायला हवे. राहायला एक झोपडी होती, तोडकी मोडकी फाटलेली. घालायला धड वस्त्र नाही, खायला धड अन्न नाही. मुलांचे पोट भरून उरले तर ह्या दोघांना मिळायचे. अहो, कधी कधी तर उपास घडायचा. अशा परिस्थितीत सुद्धा दोघेही नवरा बायको एकामेकांना सांभाळायचे आणि हरिनाम घ्यायचे, हरिभक्ती करायचे. घरात भांडण नव्हते, वादविवाद नव्हते. ते कुटुंब अतिशय नम्र होते. सज्जनहो, सुदामजींची पत्नी ती म्हणते, आपले हे यजमान नेहमी नामस्मरणातच असतात, प्रसन्न असतात, आनंदित असतात. एके दिवशी पत्नीने विचारले, अहो, आपण कुणाचे नाव घेता? त्यावर सुदामा म्हणतो, मी माझ्या सख्याचे, माझ्या कृष्णाचे, माझ्या देवाचे नाव घेतो. अहो, तो भगवान गोपाळ कृष्ण माझा मित्र आहे, माझा सखा आहे. त्यावर पत्नी म्हणते, अहो, असं का? तो सर्वांचे कल्याण करणारा दाता तुमचा मित्र आहे, म्हणजे आपली गरिबी नष्ट होणार. सुदामजी म्हणतात, मी एकटाच काही त्यांचे गुणगान करीत नाही. वेद, शास्त्र, पुराणे, ऋषी, मुनी, संत, सज्जन हे सर्व त्यांच्या औदार्याचे गुणगान करतात. पत्नी म्हणते, तो भगवान तुमचा मित्र आहे, म्हणजे आपली गरिबी नष्ट होणार. तो देव
काहीतरी देईलच देईल. तुम्ही एकदा तरी जाऊन या. हो, या लहान लहान मुलांचे हाल बघवत नाही. कवी म्हणतात, आ देवे गाधन अपार तुम, देवे गाधन अपार तुम. देवे गाधन अपार तुम, विठ्ठली गुरुबंधू गुरुबंधू, विठ्ठली गुरुबंधू गुरुबंधू. देवे गाधन अपार तुम, देवे गाधन अपार तुम. वासनार नाथ विराजित, वासनार नाथ विराजित. वासनार नाथ विराजित, रत्नाकर क्षीरसिंधू क्षीरसिंधू, रत्नाकर क्षीरसिंधू क्षीरसिंधू. देवे गाधन अपार तुम, देवे गाधन अपार तुम, देवे गाधन, देवे गाधन, देवे गाधन अपार तुम. पत्नी म्हणते, तुम्ही जाऊन या. आता पत्नीच्या आग्रहावरून सुदामजी द्वारकेला जायला निघाले. आता देवाला भेटायला जायचे म्हणजे काहीतरी घेतले पाहिजे. घरात तर काहीच नाही. शेजाऱ्यांकडून थोडेसे पोहे घेतले, आपल्या उपरण्याच्या गाठीला बांधले आणि हरिनाम घेत घेत सुदामजी द्वारकेला जायला निघाले. यात्रा सुरू झाली आणि त्याच बरोबर नामस्मरणाला सुरुवात झाली. सुदामजी कृष्ण नामस्मरणात रंगून गेले, तल्लीन झाले. जणू नामाचे त्यांना वेडच लागले. ते नाम थोडा वेळ आपणही घेऊया. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. ओम 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 नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. नाम घेत घेत सुदामजी काही दिवसांनी द्वारकेपर्यंत पोहोचले. सज्जन हो, ती द्वारका सुंदर नगरी, सोन्याची नगरी. सोनेरी पताका सर्वत्र झगमगत होत्या. ते
पाहून सुदामजींना अतिशय आनंद झाला. दुरूनच त्यांनी त्या नगरीला वंदन केले. पुढे द्वार प्रवेशी आले. त्या नगरीचे कवींनी सुंदर असे वर्णन केले आहे. सवा लाख सोनेरी पताका, सवा लाख सोनेरी पताका, जशी विजयी चमके, ओ जशी विजयी चमके. सवा लाख सोनेरी पताका, जशी विजयी चमके. ठवे ठवलेला कनके आला पण, ठवे ठवलेला कनके आला पण. कान कान को झमके मोर, कान कान को झमके मोर. सारोजी राजा पुढे सुदामजी द्वार प्रवेशी आले. द्वारपालांनी विचारले, अहो आपण कोण? हा म्हणतो, माझे नाव सुदामा. मी भगवान गोपाल कृष्णांना भेटायला आलो. भगवान गोपाल कृष्ण माझे मित्र आहेत. त्यावर त्या द्वारपालांना हसू आले. ते म्हणतात, हा दिसतो अत्यंत गरीब, पण म्हणतो मात्र देव माझा मित्र आहे. सज्जन हो, आपल्याला कधी वाटते का हो की देव माझा आहे, देव आपला आहे? खरा भक्त तोच ज्याला वाटतं की देव आपला आहे. त्या द्वारपालांनी सुदामजींचा संदेश भगवान गोपाल कृष्णापर्यंत पोहोचवला. अरे, सुदामा आला आहे हे ऐकताच भगवान गोपाल कृष्ण तसेच धावत आले. धावत येऊन त्यांनी सुदाम्याला घट्ट मिठी मारली. अहो, सर्वजण पाहतच राहिले. जीवा शिवांची ती भेट होती, आत्मा परमात्म्याची भेट होती, खऱ्या भक्ताची आणि देवाची ती भेट होती. त्यानंतर ती कृष्ण सुदामा भेट जगप्रसिद्ध झाली. सन्मानाने सुदाम्याला सिंहासनावर बसविले. त्याची फाटकी वस्त्रे काढून घेतली. त्याला नवीन वस्त्रे दिली, आभूषणे दिली, दागिने दिले. देवाने त्याची चौकशी केली. कित्येक वर्षांनी अहो भेट झाली होती. कवी वर्णन करतात, सुदामजी को देखत श्याम, सुदामजी को देखत श्याम. सुदामजी को देखत श्याम, सुदामजी को अब तुम दूर बसे, दूर बसे, अब तुम दूर बसे, दूर बसे देखत श्याम, सुदामजी को देखत श्याम. भगवान म्हणतात, अरे सुदाम्या, ही केवढी गरिबी, मला तरी येऊन भेटायचेस. आपण बालपणीचे मित्र आहोत, हेही विसरलास. सज्जन हो, स्वतः भगवान गोपाल कृष्ण सुदाम्याचे पाय चेपतात. जगन्माता रुक्मिणी त्यांना वारा घालते. सर्वजण पाहतच राहिले.
देणार कसे? हा ब्राह्मण कुणीतरी पुण्यवान असावा. अरे ज्या देवाची पूजा आपण करतो तो देव ह्याची सेवा करतो. अगो सुदामा काही नावाचा ब्राह्मण नव्हता. आचार, विचार, प्रेम, दया, माणुसकी हे सर्व गुण त्याच्यात होते. आपणातही असावेत. भगवान म्हणतात, अरे सुदाम्या, तू खायला काय आणले आहेस? तू काहीतरी आणणारच, लवकर दे. अरे मला भूक लागलीये. सुदामजी मनात म्हणतात, कुठे हे ऐश्वर्य आणि कुठे माझे दारिद्र्य. पोहे आणले आहेत, पण ते देणार कसे? सुदाम्याला लाज वाटली. एवढ्यात भगवान गोपाल कृष्णांनीच त्याच्या त्या पिशवीतले गाठोडे शोधून काढले. त्यातील पोहे प्रेमाने खाल्ले, सर्वांना दिले. देव म्हणतात, खऱ्या भक्ताने जरी मला अल्प स्वल्प दिले तरीही त्यात मी संतुष्ट होतो, पण अभक्ताने जरी मला भरपूर दिले तरी ते मला आवडत नाही. असे सुदाम्याची सेवा सुरू होती. बरेच दिवस सुदामजी द्वारकेत राहिले. सर्व प्रकारे त्यांची सेवा सुरू होती. एके दिवशी भगवान गोपाल कृष्णांनी विश्वकर्म्याला बोलवले आणि द्वारकेत सारखी दुसरी नगरी सुदाम्याला बांधून द्यायला सांगितली. व देवाची आज्ञा. इथे सुदामपुरी नावाची सुंदर अशी नगरी तयार झाली. द्वारकेप्रमाणे सर्व काही तिथे होते. नोकर, चाकर, दास, दास्या हे सर्व होते. इथे प्रातःकाळ होताच सुदामजींनी आपली स्नान संध्या आटोपली आणि ते आपल्या स्वगृही जाण्यासाठी भगवान गोपाल कृष्णांकडे त्यांनी परवानगी मागितली. भगवान गोपाल कृष्णांनी सुदाम्याच्या चरणावर मस्तक ठेवले आणि म्हणाले, अरे सुदाम्या, वाटेत चोर, लुबाडे वगैरे असतात, म्हणून तू एक काम कर, तुझी सर्व आभूषणे, दागिने अरे इथेच काढून ठेव, म्हणजे काय तुला भीती उरणार नाही. व भगवान गोपाल कृष्ण असताना भीती कसली आणि चोर लुबाडे तरी काय करतील? भीती नव्हतीच, पण मुळात देवाने सुदाम्याची एक शेवटची परीक्षा घेतली. सुदामजींनी आपली सर्व आभूषणे, दागिने काढून ठेवले. आपली फाटकी वस्त्रे पुन्हा घातली आणि हरिनाम घेत घेत सुदामजी द्वारकेला जायला, आपल्या घरी जायला, स्वगृही जायला निघाले. पुन्हा हरिनामाला सुरुवात झाली. वाटेत मनात सुदामजींना विचार आला, अरे पत्नीने काहीतरी मागायला सांगितले होते, ते मागायलाच विसरला. सज्जन हो, खरा भक्त तोच जो मागायला विसरतो पण हरिभक्ती करायला मात्र विसरत नाही. म्हणून म्हणतात, न मागे त्याचीच रमा होय दासी. असे करता करता सुदामजी आपल्या घरापर्यंत पोहोचले आणि त्यांना पुन्हा द्वारकाच दिसली. अरे असे कसे झाले? मी वाट बी चुकलो की काय? की वाटेतच झोप लागली? छे छे छे, हा रस्ता आपल्याच घरचा आहे, पुढे जाऊन तरी बघूया. असे म्हणून सुदामजी पुढे आले. वाटेत काही माणसे भेटली. त्यांना विचारले, अरे बाबांनो, ही कुठली नगरी? ते म्हणतात, सुदामपुरी. सुदामपुरी? बरं, ह्या नगरीचा राजा कोण? ते म्हणतात, सुदामा. सुदामा? पण तो तर अत्यंत गरीब आहे, दारिद्र्य आहे. ते म्हणाले, अहो, भगवान गोपाल कृष्णांच्या कृपेने त्याचे जन्मोजन्मीचे दारिद्र्य नष्ट झाले. एवढ्यात त्याच्या पत्नी व मुलांना कळले की बाबा आले, बाबा आले. त्याची पत्नी देवस्त्री सारखी सुंदर नटली होती. मुलांनी आभूषणे, दागिने घातले होते. त्यांना न्यायला रथ आला. सुदामजींच्या डोळ्यात पाणी आले, त्यांचे डोळे भरून आले. मनात म्हणतात, मी देवाकडे काहीच मागितले नाही, न मागता हे सर्व काही त्याने मला दिले. सज्जन हो, सुदामजींची भक्ती निस्वार्थ होती. त्यांना देवाकडून कसलीच अपेक्षा नव्हती. निरपेक्ष भावनेने केलेली भक्तीच देवाला आवडते. आपणही अशीच भक्ती करावी. अहंकार, मोठेपणा, स्वार्थ हे सर्व आपण सोडून द्यावे, तरच
आपल्याला देवाची कृपा प्राप्त होईल. आपणही देवाची अशीच निस्सीम भक्ती करूया, सर्व दुर्गुण सोडून देऊया आणि त्या परमेश्वराला आपलेसे करूया. मूळ पद्यात पद्यकार तेच सांगतात.